नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय सामान्य विज्ञान नमुना घटक चाचणी क्रमांक 1 उत्तरासहित। या अगोदर आपण ही घटक चाचणी पाहिली होती, ती तुम्ही सोडवली असेल तर ती आता तपासून पहा। या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहे, रोल नंबर, या ठिकाणी आपला हजेरी क्रमांक किंवा परीक्षेचा क्रमांक मिळाला असेल तर तो लिहायचा आहे, गुण 20, वेळ 1 तास। या घटक चाचणीसाठी आपण प्रकरण 1, 2, 3, 4 घेतले होते, म्हणजे 4 प्रकरणावर आधारित प्रश्न विचारले होते। त्यामध्ये प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा, गुण आहेत 2। त्यामध्ये पहिले विधान आहे, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात। उत्तर प्रकाश संश्लेषण। दुसरे विधान, पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण रिकामी जागा टक्के साठा उपलब्ध आहे। उत्तर 0.3। पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण 0.3% साठा उपलब्ध आहे। अशा प्रकारे प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा 2 गुणांसाठी आपण प्रश्न घेतला होता। प्रश्न पहिला ब, जोड्या लावा, गुण आहेत 2। अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहेत। अ गटामध्ये आहे कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, बाष्प, सूक्ष्मजीव, आणि ब गटामध्ये आहे मृदेची निर्मिती, पाऊस, वनस्पती व अन्न निर्मिती, ज्वलन। तर आता आपण याच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहे, तर त्या पुढील प्रमाणे। पहिली जोडी आहे कार्बन डायऑक्साईड, वनस्पती व अन्न निर्मिती। दुसरी जोडी आहे ऑक्सिजन, ज्वलन। तिसरी जोडी आहे बाष्प, पाऊस, आणि चौथी जोडी आहे सूक्ष्मजीव, मृदेची निर्मिती। अशा प्रकारे 2 गुणांसाठी प्रश्न पहिला ब, जोड्या लावा हा प्रश्न विचारला होता। अशा पद्धतीने जोड्या जुळवणे आवश्यक आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा अ, वेगळा शब्द ओळखा, गुण आहेत 2। 4 शब्दांचे गट दिले आहेत, प्रत्येक गटातून एक वेगळा शब्द निवडायचा आहे। तर त्यामध्ये पहिला शब्दांचा गट आहे आंबा, वड, ताळ, हरभरा। उत्तर आहे ताड। दुसऱ्या शब्दांचा गट आहे सूर्यफूल, वड, ज्वारी, बाजरी। उत्तर आहे वड। तिसऱ्या शब्दांचा गट आहे हरिण, मासा, मानव, कृमी। वेगळा शब्द आहे मासा। चौथ्या शब्दांचा गट आहे बुरशी, भूछत्र, शेवंती, स्पायरागोयरा। उत्तर आहे किंवा वेगळा शब्द आहे शेवंती। अशा प्रकारे प्रश्न दुसरा अ, वेगळा शब्द ओळखा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा ब, आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक सांगा, गुण आहेत 2। आपत्कालीन दूरध्वनी संपर्क क्रमांक आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात। त्यामध्ये पहिला आहे पोलीस नियंत्रण कक्ष 100 किंवा 100 आपण त्याला म्हणू शकतो। अग्निशामक यंत्रणा 101 किंवा 101। रुग्णवाहिका 102 किंवा 102। देश पातळीवर एकच आपत्कालीन नंबर 108 किंवा 108। अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपत्कालीन दूरध्वनी संपर्क क्रमांक लिहिले आहेत, त्यासाठी गुण आहेत 2। प्रश्न तिसरा आहे आमच्यात फरक काय आहे किंवा फरक स्पष्ट करा, यासारखा हा प्रश्न आहे, गुण आहेत 2। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे वृक्ष आणि झुडूप, यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे, तुलना करायची आहे। उत्तर वृक्ष आणि झुडूप यामध्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला फरक स्पष्ट करता येतो। वृक्ष यामध्ये पहिला मुद्दा आहे वृक्ष अतिशय उंच वाढतात। झुडूप यामध्ये पहिला मुद्दा आहे झुडुपे उंच वाढत नाहीत। वृक्ष यामध्ये दुसरा मुद्दा आहे वृक्ष आकाराने मोठे असतात। झुडूप यामध्ये दुसरा मुद्दा आहे झुडपे आकाराने लहान असतात। वृक्ष यामध्ये तिसरा मुद्दा आहे वृक्ष बहुवार्षिक असतात।
झुडुपे यामध्ये तिसरा मुद्दा आहे, बहुतेक झुडुपे वार्षिक किंवा द्विवार्षिक असतात. वृक्ष यामध्ये चौथा मुद्दा आहे, वृक्षांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात, उदाहरण आंबा, कडुलिंब. झुडूप यामध्ये चौथा मुद्दा आहे, झुडपांना जमिनीलगतच फांद्या फुटतात, उदाहरण कण्हेर, घाणेरी. फरक स्पष्ट करा यामध्ये दुसरा प्रश्न दिला आहे, सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती. तर त्यातील फरक आपल्याला पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतो. सपुष्प वनस्पती यामध्ये पहिला मुद्दा आहे, सपुष्प वनस्पतींना फुले येतात. अपुष्प वनस्पती यामध्ये पहिला मुद्दा, अपुष्प वनस्पतींना फुले येत नाहीत. सपुष्प वनस्पती यामध्ये दुसरा मुद्दा, सपुष्प वनस्पतींना मुळे, खोड, पाणी असे अवयव असतात. अपुष्प वनस्पती यामध्ये दुसरा मुद्दा, अपुष्प वनस्पतींना मुळे, खोड, पाणी असे अवयव असतीलच असे नाही. सपुष्प वनस्पती यामध्ये तिसरा मुद्दा, सपुष्प वनस्पती जास्त विकसित असतात. अपुष्प वनस्पती यामध्ये तिसरा मुद्दा, अपुष्प वनस्पती विकसित नसतात. सपुष्प वनस्पती यामध्ये चौथा मुद्दा, सपुष्प वनस्पतींना बिया असलेली फळे येतात. आणि अपुष्प वनस्पती यामध्ये चौथा मुद्दा, अपुष्प वनस्पतींना फळे येत नाहीत. अशा प्रकारे प्रश्न तिसरा, आमच्यात फरक काय आहे किंवा फरक स्पष्ट करा, हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. अशा पद्धतीने फरक स्पष्ट करा हा प्रश्न आला तर तो परीक्षेत लिहिणे अपेक्षित असते. प्रश्न तिसरा ब, चूक की बरोबर लिहा, गुण आहेत 2. त्यामध्ये पहिलं विधान आहे, जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात. उत्तर बरोबर, हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे, गोगलगाय हा जलचर प्राणी आहे. उत्तर चूक, हे विधान चूक आहे. प्रश्न चौथा अ, नावे लिहा. नावे लिहा यामध्ये पहिला आहे, जीवावरणाचे भाग. जीवावरणाचे कोणते भाग आहेत? उत्तर वनस्पती व प्राणी. दुसरा आहे, मृदेचे जैविक घटक. मृदेचे जैविक घटक आहेत सूक्ष्मजीव, कीटक, उंदीर, घुसी. तिसरा आहे, जीवाश्म इंधन. जीवाश्म इंधनामध्ये पेट्रोल, डिझेल, रॉकेल. आणि हवेतील निष्क्रिय वायू यामध्ये आहे अर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन. अशा प्रकारे आपण नावे लिहा हा 2 गुणांसाठी प्रश्न आपल्या घटक चाचणीमध्ये विचारला होता. अशा पद्धतीने त्याची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. तुम्ही अशा पद्धतीने लिहिली आहेत का तपासून पहा. नसेल लिहिले तर लिहून पहा आणि जास्तीत जास्त सराव करा, पाठ करा. प्रश्न चौथा ब आहे, थोडक्यात उत्तरं लिहा. गुण आहेत 6. 4 प्रश्न दिले आहे. कोणत्याही 3 प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 2 गुण आहेत. परंतु आपली ही सराव घटक चाचणी आहे, नमुना घटक चाचणी आहे. त्यामुळे या ठिकाणी आपला जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून आपण सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक लिहा. उत्तर, आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वात मुख्य घटक म्हणजे आपत्ती टाळण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असते. आपत्कालीन नियोजन आणि व्यवस्थापन असे आपत्ती व्यवस्थापनाचे 2 मुख्य घटक आहेत. यात आपत्ती येण्यापूर्वी आणि आपत्ती आल्यास कोणती दक्षता घ्यावयाची हे लक्षात घेतले पाहिजे. दुसरा प्रश्न आहे, वेलींची काही वैशिष्ट्ये सांगा. उत्तर, वेलींचे खोड लवचिक व मऊ असते. काही वेलींना वाढ होण्यासाठी आधाराची गरज असते तर काही जमिनीवर पसरतात. काही वेली जमिनीवर समांतर पसरत जातात. काही वेलींना तणाव असतात, उदाहरण मनी प्लांट. काही वेलींना स्प्रिंगसारखे धागे असतात, उदाहरण काकडी. तिसरा प्रश्न आहे, हवा, पाणी, जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने का आहेत? उत्तर, हवा, पाणी व जमीन या तिन्हीकडून पृथ्वीवरील सजीव जिवंत राहण्यासाठी विविध घटक मिळतात. सजीव सृष्टीच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊन ती टिकण्यासाठी याच घटकांची आवश्यकता असते. हवा, पाणी आणि जमिनीकडून हे घटक नैसर्गिकरित्या मिळतात, म्हणूनच त्यांना बहुमोल नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. चौथा प्रश्न आहे, प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते? उत्तर,
सामान्यतः प्राण्याच्या शरीराचे संरक्षण त्यांच्या त्वचेमुळे होते. काही प्राण्यांच्या शरीरावर संरक्षण आवरण असते. काहींच्या अंगावर खवले किंवा इतर अवयव असतात. काही प्राणी त्यांच्या वर्तणुकीतून स्वतःचे संरक्षण करून घेतात. काही प्राण्यांना संरक्षणासाठी खास अवयव निसर्गाने दिलेले असतात. उदाहरण शिंगे, नखे, तीक्ष्ण दात. अशा प्रकारे प्रश्न 4 ब थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 2 गुण आहेत, त्यानुसार आपण उत्तर लिहावे. अशा प्रकारे वर्ग 6 विषय सामान्य विज्ञान नमुना घटक चाचणी क्रमांक 1 या ठिकाणी आपण उत्तरासहित पाहिली आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित, परीक्षेसंबंधित, निबंधासंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.